हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. 15 एप्रिल 2026 ला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींची पुण्यतिथी कशी साजरी करायची हे बघूया. मेन म्हणजे गुरुचरित्राची समाप्ती कधी करायची, किती नैवेद्य दाखवायचे, ते उद्यापन कसे करायचे ते आज आपण पाहू. स्वामी प्रकट दिन साजरा करतो त्याच उत्साहात आपण पुण्यतिथी पण साजरी करत असतो. कारण स्वामी निर्गुण रूपात चराचरात वास करतात आणि हे प्रत्येकालाच माहिती आहे. कोणत्या ना कोणत्या रूपात प्रचिती येतेच. जो सेवा करतो त्याला महाराज दर्शन देतातच. तर बघा, गुरुचरित्र पारायणाची समाप्ती सगळ्यात आधी तुम्ही केंद्रात बसणार असाल तर केंद्रात सगळे मिळून करतात. व तिथे आपल्याला काहीच करायची गरज पडत नाही. तिथे प्रसादही असतो. ज्यांनी घरी पारायण केले त्यांनी 7व्या दिवशी उद्यापन करायचे आहे. त्यांनी सकाळीच उठून म्हणजे अध्याय पूर्ण करायचे आहेत आणि मग स्वयंपाक करायचा आहे. यथाशक्तीने तुम्हाला जो नैवेद्य करायचा तो तुम्ही करू शकता. फक्त जेवणात कांदा, लसूण वर्ज्य असावा. उद्यापन करत असताना किती नैवेद्य दाखवायचे? तर एक नैवेद्य ग्रंथासाठी, दुसरा स्वामी महाराजांसाठी, तिसरा दत्त महाराजांसाठी आणि चौथा आपल्या कुलदेवतेसाठी. असं ग्रंथात 4 नैवेद्य सांगितलेले आहेत. आणि प्रत्येकालाच प्रश्न पडतो की तो नैवेद्य कोणी खायचा? घरातल्या देवांना दाखवलेला नैवेद्य आपण खाऊ शकतो. व आपण ग्रंथाला दाखवलेले नैवेद्य जो ग्रंथ पारायण करतो त्यालाच तो त्यांनी खावा. स्वामींचा नैवेद्य आणि दत्त महाराजांचा नैवेद्य घरातल्या मंडळीने तो प्रसाद म्हणून घ्यावा. काही जण म्हणतात आम्ही केंद्रात पारायण केले, समाप्ती ही झाली. मग तिथला नैवेद्य कसं हे करायचा? असं केंद्रात जाणार असाल तर असं चालते. बघा, पण आपल्याकडून शिधा दान करतोच त्यामुळे ते चालते. प्रत्येकाला वैयक्तिक प्रश्न आहे की केंद्रात सामूहिक पारण केले तर त्याची सामूहिक फळ आपल्याला मिळते का? तर सामूहिक फळ खूप प्रमाणात मिळते. पण तुम्हाला वाटत असेल आपण घरी ग्रंथ असून घरीच नैवेद्य करावा, तसे केले तरी चालेल. तुम्ही घरात असलेल्या मूर्तीवर किंवा फोटोवर आधी अभिषेक करा. मग तुम्ही ही सेवा लवकर उठून घरी करायची आणि नंतर केंद्रात जावे. घरी तुम्ही असा आधी नैवेद्य आरती करावी, मूर्तीला अभिषेक करावा आणि तुम्ही नैवेद्याला शिरा केला तरी चालेल. तुम्ही तुमच्या घरातील देवाला विसरायचं नाही. अशा प्रकारे तुम्ही उद्यापन करावे म्हणजे स्वामी महाराज तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतात आणि आपल्यावर कृपाछत्र कायम ठेवतात. श्री स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.